मग काय, काल रात्रीला शहाणपणा केला होता ना. म्हटलं उद्यापासून 5 वाजता उठून योगा करायचा. नवीन वर्षाचा संकल्प होता म्हणे. पण आता बघा, घड्याळात 9 वाजलेत आणि संकल्प पहिल्याच दिवशी कोमात गेलाय. तर योगा करायचा होता, पण वेळ कोणालाय. एक्सरसाइज गेली तेल लावत. शरीराला ना जास्त त्रास द्यायचा नाही, पाप लागतंय म्हणतात. त्यामुळे आजचा दिवस स्किप. बरं, एक्सरसाइज नाही तर नाही, थोडं मेडिटेशन तर करावं म्हटलं. कारण दुसरंही कुठलंही काम मी नीट नाही केलं ना, तरी मेडिटेशन मात्र करतेच करते. त्यानंतर तर चहा पाहिजेच. चहा म्हणजे माझा जीव की प्राण. चहा प्यायल्याशिवाय माझ्या मेंदूची बत्तीस पेटत नाही. चहा आणि नाश्ता झाला की मग बघा कशी पॉवर येते अंगात. आता सुरू झालं माझं वर्क फ्रॉम होम. दिसायला वाटतंय की ताई एसी मध्ये बसून काम करते, पण खरं सांगू माझं डोकं तर हँग झालेलं असतं. ते जाऊ दे. दुपारच्या जेवणात काय होतं तर आमचं सोलापुरी स्पेशल वांग्याचं भरीत आणि गरमागरम भाकरी. नादच खुळा हो. वांग खरपूस गॅसवर भाजून त्याला तडका द्यायचा. मग त्याच्यामध्ये शेंगदाणे, धने, हिरव्या मिरचीचा ठेचा घातला ना, मग जे भरीत तयार होत आहे ना, त्याची चव अस्सल सोलापुरी असते. दिवसभर काम करून डोकं इतकं सुजलं होतं ना, संध्याकाळी थोडं बाहेर पडले आणि काय दिसलं, स्ट्रीट स्टाईल मोमोज आणि गरमागरम वडापाव. आता तुम्ही म्हणाल, ताई हेल्थचं काय? अहो, हेल्थचं उद्या बघू. आज ही तिखट चटणी आणि मोमोज आणि वडापाव खाऊन काळजाला जे समाधान मिळतंय ना, ते कोणत्या योगामध्ये नाही.